ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचाराला अखेर सुरुवात झालेली आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आता प्रचाराला ठाण्यातील चेंदणी कोळीवाडा या ठिकाणी सुरुवात होणार। ती थेट मानपाडा या ठिकाणी संपणार। 6 ते 7 नगरसेवकांच्या वॉर्डामध्ये ही प्रचार यात्रा असणार आहे, प्रचार रोड शो असणार। त्यापैकी पाहायला गेलं तर एक जी गाडी आहे दिवंगत नेते आनंद दिघे यांची जी गाडी आहे ते प्रचार रथमध्ये पुढे असणार आहे आणि हीच गाडी आता पुढे जाऊन या प्रचारामध्ये देखील सहभागी होणार आहे। त्यासाठी पाहायला तर या ठिकाणी युतीकडनं देखील शिवसेना असेल, भाजप असेल, दोन्ही पक्ष मोठ्या संख्येने या ठिकाणी आता रॅलीमध्ये सहभागी व्हायला सुरुवात झालेली आहे। याचमध्ये मोठ्या प्रमाणात बाईक रॅली असेल, या रोड शो असा मोठा रोड शो असणार आहे। मात्र या युतीमध्ये पाहायला गेलं तर अनेकांनी देखील बंडखोरी केली तर काहींनी माघार देखील घेतली। मात्र यामध्ये शिवसेनेचे 6 नगरसेवक जे आहेत ते बिनविरोध निवडून आले। मात्र आपण जी गाडी आहे ती दिवंगत नेते आनंद दिघे हे जे गाडीमधनं त्यांनी ठाणे पालघर जिल्हा हा पूर्ण शिवसेनेचा बालेकिल्ला केला, त्याच गाडीमध्ये आता आपण बातचीत करणार आहोत त्यांच्याशी। सर, काय सांगाल गाडीचं महत्त्व? स्वतः दिघे साहेब या गाडीतनं ठाणे पालघर जिल्हा एकत्र असा बालेकिल्ला शिवसेनेचा बनवण्यात आला, ठाणे महानगरपालिकेची सत्ता आणण्यात आली, मोठं यश आहे। या गाडीचं किती महत्त्व आहे? ही गाडी 1998 साली साहेबांकडे आली आणि तेव्हा ठाणे जिल्हा एकत्र होता। म्हणजे आम्ही इगतपुरी वगैरे सर्व तेव्हा डहाणू लोकसभा म्हणजे खूप मोठा होता, ठाणे लोकसभा पण खूप मोठा होता। पिंजून काढले। सकाळी निघालो की आम्हाला रात्री 3-4 वाजायचे यायला आणि परत सकाळी 8 वाजता निघायचो या गाडीनी। म्हणजे तेव्हा तर खूपच प्रचार झाला, स्वतः साहेबच होते। पण आत्ता पण माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मला वाडा, पालघर, डहाणू आणि जव्हार कव्हर करायला सांगितलं होतं या गाडीने। आज पण तेवढंच प्रेम बघितलं ह्या गाडीवर आणि त्याच्यापैकी डहाणू आणि पालघर आम्ही खेचून आणली। नक्कीच पाहायला गेलं तर डहाणू पालघर खिचून आलं। मात्र त्यावेळेसचं राजकारण वेगळं होतं आणि आताचं राजकारण पाहायला गेलं तर शिवसेना ह्यामध्ये उभी फूट पडलेली आहे। खरं पाहता बाळासाहेब ठाकरे असेल, आनंद दिघे असेल, शिवसेना वाढवण्यामध्ये मोठा हात। शिवसेनेमध्ये जरी उभी फूट पडली असली तरी जो सामान्य शिवसैनिक आहे, जो कॉमन मतदार आहे शिवसेनेचा, तो पण आज दिघे साहेबांवर प्रेम करतोय। हे आम्हाला एक आदिवासी पाड्यांमध्ये पण बघायला मिळालं। काय वाटतं अशाच प्रकारचे शिवसेना वाढीसाठी स्वतः आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रयत्न करतात दिसताना, दुसरीकडे शिवसेना ठाकरेकडे देखील उद्धव ठाकरे देखील शिवसेना वाढवण्यासाठी प्रयत्न करतात। खूप जमीन आसमानाचा फरक आहे। माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे तळागाळातले कार्यकर्त्यांपासून वरती झालेले आहेत आणि समोरचे हे बंगल्यामध्ये मोठे झालेले आहेत। नक्कीच पाहायला गेलं तर प्रचारामध्ये ही गाडी जी आहे, तुम्ही कसे सारथी म्हणून काम केलं, किती जणांनी सारथी म्हणून काम केलं, एक क्षण त्यावेळेस? आमचं दोघांचं नातं आम्ही कधी ओपनच नाही केलं। मी आनंद दिघे साहेबांचा मावस भाऊ गिरीश शिलोत्री, कधीच नाही। त्यामुळे की ते बोलायचे की गिरीश तुझ्याकडे एक बोट असेल तेव्हा एक बोट माझ्याकडे असायचं, म्हणून आपलं आहे ते राहू दे। त्यामुळे कधी गैरफायदा घेता आला नाही आणि आत्ता पण मनात कधी असं, आत्ता पण शिंदे साहेबांचा पण गैरफायदा मी कधी घेत नाही। वाटतं शिवसेना मोठी होण्यासाठी अजून किती प्रयत्न करावा लागणार? आणि कार्यकर्ते जे ते येणाऱ्या काळात आता शिवसेना आणि भाजप युती देखील झालेली। भाजप शिवसेनेची युती ही एक मनापासून सर्वांच्या ह्याच्यामध्ये आहे। म्हणजे जेव्हा दिघे साहेब होते, बाळासाहेब होते, प्रमोद महाजन होते, गोपीनाथ मुंडे होते, ही एक पक्की महायुती नाहीच असं युतीच बोला तुम्ही। आता महायुती वगैरे हे झालं, महाआघाडी, पण युतीच। तर ही सख्या भावांप्रमाणे ती युती होती, आज पण आहे ती। माननीय एकनाथ शिंदे साहेबांमुळे टिकून आहे आणि ह्याच्यापुढे पण ती टिकून राहील। आणि ज्या वाटचालीवर, ज्या तुमच्या समृद्धीवर आमचे एकनाथ शिंदे साहेब चाललेले आहेत, त्याचप्रमाणे शिवसेना ही समृद्ध महामार्गासारखीच पुढे जाणार। डौलाने युतीचा झेंडा फडकेल महापालिका सर्व महानगरपालिकेवर। ठाणे महानगरपालिकेवर तर आजच सांगतो, पण सर्व महानगरपालिकेवर युतीचा झेंडा फडकणार। ही जी होती स्वर्गीय नेते आनंद दिघे यांची जी गाडी होती ती ठाणे पालघर जिल्हा जेव्हा एक होता त्यावेळेस मोठ्या संख्येने त्या ठिकाणी शिवसेनेचा गड राखण्यात आला होता। मात्र पाहायला तर अनेक ठिकाणी शिवसेनेची सत्ता आहे। आता यंदा देखील येणाऱ्या काळात महायुतीचा गड हा पुन्हा राखला जाईल असं त्यांचं म्हणणं। त्यामुळे आता निवडणुकीच्या खऱ्या अर्थाने प्रचारात सुरुवात झालेली युतीमध्ये आता या ठिकाणी कोणाचा भगवा झेंडा फडकेल हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। कॅमेरा अथर्वसह कॅमेरा अजिंक्यसह गणेश सुरा, TV9 मराठी, ठाणे।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.